महाडिक कंपनीच्या नव्या शिलेदार राणी अशोक कापसे यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या. चला बाबा, आज कंपनीचा पहिला दिवस आहे. आशीर्वाद द्या. रुपाली ताई, ड्रेस एकदम भारी आहे. तुम्ही दोघींनीच निवडला असेल ना? मला खूप आवडला. थँक्यू. चला येत्या. बाय. ए तू चल ना, काय करतोय? अगं माझं एक अर्जंट मध्ये काम आहे. तुम्ही पुढे, मी येतो. बरं ठीक आहे, लवकर या. ए बबल्या, येते बर का. आईची काळजी घ्या. हा घेतो. चला चल लवकर ये बाबा. बाय. बुवा थांबा. तुमची मेमरी थोडी वीक आहे का? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, इंदिरा स्वतःच्या गाडीचं आणि आयुष्याचं स्टेअरिंग कोणाच्या हातात देत नाही. मला नाहीये तुमची गरज, तुम्ही जाऊ शकता. आबा माझी नोकरी. बुवा मला माफ करा. आता माझ्या हातात काही नाही. कंपनीचे सगळे निर्णय इंदिरा घेतो. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला इथून पुढेही दर महिन्याला तुमचा पगार मिळत राहील. तेवढं तर मी नक्कीच करू शकतो ना. आबा फुकटचं खरंच नको. आता मला नाही पासणार. आधीच तुमचे लय कर्ज आहे माझ्यावर, पण ते सगळे पैसे मी तुमचे नक्की परत करीन. आता आणखी उपकार घेतलं तर त्याचं ओझं नाही पेलवणार मला. आबा बुवा, मी तुम्हाला पैशाची मदत तुम्ही परत करावी म्हणून केली नव्हती. ते परत करण्याची काही गरज नाहीये. हा, पण तुम्हाला कधी कुठल्याही प्रकारची मदत लागली, गरज लागली, हक्कानं माझ्याकडे या. मी नक्की मदत करेन. येतो. काळजी घ्या. सॉरी सर, ते माझं लक्ष नव्हतं. इडियट. ऑन ऐकून आला तुला? हाय का आता? अहो ते आज ना माझ्या कामाचा पहिला दिवस आहे. आणि आमचे बॉस आहेत ना, नवीन एमडी, ते जरा कडक आहेत. त्यांना सगळं वेळच्या वेळी लागतं, सगळे वेळेवर पोचलेले लागतात. म्हणून ते गडबडीत गाईत पोचण्याच्या नादात त्यांना इकडे तिकडे लक्षच नाही गेलं. सॉरी. हा, असाही तुझा आज पहिला नाही, शेवटचा दिवस आहे. हा ब्लँक चेक आहे. याच्यावर हवी ती अमाऊंट भर आणि चालती हो इथून. सॉरी सर, पण मला तुमची ऑफर नकोय. राणी बिनकष्टेचं काही घेतच नसते. आणि मला जे काही मिळवायचंय ते मी माझ्या हिमतीवर आणि मेहनतीनं मिळवेल. आणि हा, तुमच्याकडून मला चेक घ्यायला आवडेल, पण ते महिन्याच्या शेवटी हक्काचा पगार म्हणून. चला येते. नाही तर बॉस कळतील माझ्यावर. अरे एवढीच पुढं? अरे अजून पाहिजे ती बाबा. ए झाली का तयारी? सर येते ना आता. राणी कुठे आहे? आले आले. हे बघा झाली सगळी तयारी. अगं तयारी सगळी झाली आहे, पण कार्यक्रम कधी करायचा? कार्यक्रमला आपण लंच ब्रेक मध्ये करू. आता कामाची वेळ झाली आहे ना. तुम्ही एक काम करा, हे सगळं सामान आहे ना ठेवून द्या. मग लंच ब्रेक मध्ये आपण हे सगळं रचू आणि मग एमडी साहेबांना बोलू. चला चला कामाला. काय सुरू आहे इथे? तुम्हाला विचारतोय मी, काय आहे सगळं?
ते सर आज तुमचा MD म्हणून फॅक्टरीत पहिला दिवस आहे ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी तुम्हाला वेलकम करायचं ठरवलं. वेलकम? कंपनीत काम सोडून सगळं काही करता ना रे तुम्ही? काय चाललंय? कंपनीत येता कशासाठी तुम्ही? हा, परवा काय तर म्हणे देवाचा उत्सव, काल काय तो आबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम, आज काय हे वेलकम. कोणाची परमिशन घेता? हे सगळं करताना कोणाला विचारता तुम्ही? केटी, विक्रांत, कंपनीचे काही रूल्स असतात, कळलं का? हा टाइमपास करण्याचा पगार नाही देत कंपनी तुम्हाला. काय झालं इंद्रा? हे जे इथं टाइमपास चालू आहे याची काय आयडिया होती तुला? कोणाची परमिशन घेतलेली हे सगळं करताना तुम्हाला माहिती होतं का? केटी, काय विचारतोय मी? कामगार कामाच्या वेळी कामच करताना दिसले पाहिजेत मला, समजलं? सर आम्ही कामाच्या वेळी कामच करणार होतो. तसंही आम्ही हे सगळं लंच ब्रेक मध्ये करणार होतो. म्हणजे आमचं चुकलं. सॉरी सर, आम्ही लागतो कामाला. हा चला. नाही, एक मिनिट. तुम्ही एवढी सगळी तयारी केलीच आहे तर आपण लंच ब्रेकची कशाला वाट बघायची ना? आपण आत्ताच करूया ना. म्हणजे एवढी सगळी तयारी केली असताना कोणाला नाही आवडणार वेलकम करून घ्यायला? आपण एक काम करूया, आत्ताच वेलकम करूया. ठीक आहे, चलो गाईज, लेट्स स्टार्ट. काय करायचंय सांगा मला. आत्ता? हो मग, वाय नॉट? नको सर, नको. ठरल्याप्रमाणे आपण लंच ब्रेक मध्येच करू की आता कामाची वेळ झाली आहे? नाही, लंच ब्रेक पर्यंत खूप उशीर होईल. आपल्या कामगारांकडनं असं छान वेलकम करून घ्यायला कोणाला नाही आवडणार. आपण आत्ताच करूया. कम ऑन गाईज, लेट्स स्टार्ट. इंद्रा, अरे नाही विक्रांत, अरे एवढी सगळी प्लॅनिंग केली आहे त्यांनी, एवढं छान सगळं तयारी केलेली आहे. आय एम इम्प्रेस्ड. आपण आत्ताच माझं वेलकम करायचं आहे. चलो गाईज, लेट्स स्टार्ट. काय करायचंय सांगा मला. ठीक आहे, मग बोलवू का सगळ्यांना? नाही, खूप टाइम वेस्ट होईल. या फ्लोअरवर जितके कामगार अवेलेबल आहेत त्याच्यासोबतच करूया ना आपण. कवडे दादा, करा मग ते ठरल्याप्रमाणे. बरं, मी कुठे उभं राहायचंय? इकडे का? अच्छा, या तुम्ही या साईडला या. ओके. अरे आपण फोटो काढूयात ना. कोणाला तरी सांगा फोटो काढायला. सर स्माइल प्लीज. हो. बरं चला, नेक्स्ट. पुढे काय करायचंय? अरे नाही विक्रांत, एवढ्या प्रेमाने दिला यार त्यांनी. असू देत ना माझ्या हातात. बाय द वे, ही आयडिया कोणाची होती? मी सर कवळे, आणि वाटलं की तुमचा कंपनीचा पहिला दिवस आहे म्हणून माझ्या हस्ते जरा गुच्छ द्या. वाव, ग्रेट. आणि हे गुलाबाचंच फुल असायला हवं होतं. ही कोणाची आयडिया होती? राणीची. बरं ठीक आहे, अजून कोणी काय काय केलंय? मी सर ही शाल आणि नारळ घेऊन आलोय. अच्छा, काय नाव तुझं? रतन. रतन. बरं, अजून कोणी काय केलंय? हे फुलांचं ना मी आणलंय सर. अच्छा, ग्रेट. ते रिसेप्शनच्या हित करायचं मी ठरवलंय. ग्रेट. आय एम इम्प्रेस्ड. यू गाईज हॅव डन अ गुड जॉब गाईज. मला असं वाटतं तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी जे काही केलंय तर मीही तुमच्यासाठी काहीतरी करतो ना. अरे विक्रांत, मला असं वाटतं आपण पण यांचा सत्कार करायला पाहिजे, है ना? रतन, एकच नारळ आहे आपल्याकडे. अरे अजून असतील तर घेऊन ये ना पटकन. हाय, चल पटकन घेऊन ये. या तुम्ही इकडे या, सगळे लाईनीत उभे राहा. या लवकर या, घाई करा. केटी इकडे या, आपल्याला सत्कार करायचा आहे या सगळ्यांचा. लवकर या. अरे फोटो घे ना, फोटो घ्या चला.
बरं ऐका, आजचा हा फोटो तुमचा आपल्या कंपनीतला शेवटचा फोटो असणार आहे. बिकॉज यू ऑल आर फायर्ड. आत्ताच्या आत्ता तुम्हाला चौघांना या कंपनीतून काढून टाकलंय मी. जस्ट गेट आउट फ्रॉम हिअर. सर काय झालं? काही चुकलंय का आमचं? अहो सर, तुमचा पहिला दिवस होता म्हणून म्हटलं सत्कार करावा. कंपनीचा वेळ वाया घालवलाय तुम्ही. मला कंपनीत कामाला आणि वेळेला महत्व देणारी माणसं हवी आहेत, तुमच्यासारखी टाइम वेस्ट करणारी नाही. साहेब काय चुकलं असलं तर माफ करा. इथून पुढे चुकी नाही होणार. हो नाहीच होणार आहे, कारण ही चूक करायला तुम्ही चौघं इथे नसणारच आहात. साहेब दया करावं, एवढी मोठी शिक्षा देऊ नका आम्हाला. अहो तिथे रोजंदारीवर आमचं घर चालतंय साहेब, आणि असं आम्हाला कामावर जर काढून टाकलं तर आमची बायका पोरं रस्त्यावर येतील. असं नका करू साहेब. याचा विचार आधी करायला हवा होता. कमीत कमी तुम्ही नसलात तर माझं पुढचं होणारं नुकसान तरी टळेल. साहेब साहेब पाया पडतो. सर, या सगळ्यात यांची काय बी चूक नाहीये. खरं तर हा प्लॅन माझा होता. अगर राणे तू अस मिस लीडर, हा सगळा प्लॅन तुझा होता. हो सर. तुला नेहमी सगळ्यांसमोर हिरो व्हायचं असतं ना. तुम्ही काय बघताय सगळे? निघा. थांबा. एक मिनिट. ही कंपनी माझी आहे, त्यांना थांबवणारी तू कोण? सर, कायद्यानुसार तुम्ही कामगारांना असंच कामावरून काढू शकत नाही. त्यासाठी एक स्ट्रॉंग रिझन लागतं. कायदा? कोणता कायदा? ही कंपनी माझी आहे आणि इथे फक्त माझा कायदा चालतो. सेक्शन 25F इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट नुसार तुम्ही असं कामगारांना विनाकारण कामावरून काढू शकत नाही. आणि कामावरून काढण्याआधी तुम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागते. शिकलेली आहेस तू आणि आता मला शिकवतेस. शिकवत नाहीये सर, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगते की तुम्ही असं कामगारांना विनाकारण कामावरून काढू शकत नाही. कायद्यातच तरतूद आहे तशी. वाह, ग्रेट. मला तर असं वाटलं तुला फक्त कार्यक्रमाचं प्लॅनिंगच येतं, आणि कायद्याचं नॉलेज पण चांगलं आहे की तुझं. ऍक्च्युली काय झालं, आबांनी तुला डायरेक्ट नोकरीवर ठेवलं, त्यामुळे तुझा इंटरव्ह्यू झाला नाही आणि मला माहीतच नव्हतं की तुला नॉलेज आहे की नाही. ठीक आहे, चांगलं आहे तुझं नॉलेज. ग्रेट. आज तुम्हाला चौघांना तुमच्या मिस लीडरने वाचवलंय, पण एक लक्षात ठेवा, पुन्हा अशी चूक होता कामा नये. आणि हो, तुझं नाव तू राणी. राणी, तू एवढ्या हुशारीचं काम केलंयस म्हणजे तुला अप्रिसिएशन तर मिळायलाच हवं ना. आबांनी तुला लीगल डिपार्टमेंटला अपॉइंट केलंय ना. चल, मी तुला महाडिक इंडस्ट्रीजची लीगल ॲडवायझर म्हणून अपॉइंट करतो. बस एक छोटीशी प्रोसेस आहे, ती आपण कंप्लीट करून घेऊ. हो सर. म्हणजे तू काम करायला मोकळी. मला तुझी लॉची डिग्री चेक करायची. काय डिग्री कंप्लीट केली आहे ना? डिग्री? हो. अगं लीगल डिपार्टमेंटला काम करायचं आहे ना तुला, मग लॉची डिग्री तर असायलाच हवी. सर, डिग्री कंप्लीट नाहीये. हो माय गॉड, विक्रांत, मोठ्या तोरात मला लॉ शिकवत होती, पण आता मी तुला लॉ शिकवतो. अर्धवट शिक्षण असलेल्या मुलीला मी जॉबवर ठेवू शकत नाही. कोणाच्या तरी वशिल्याने काम मिळवणं खूप सोपं असतं, पण टिकवणं नाही. आबांची ऑर्डर आहे म्हणून तू इथे जॉब करतेस, नाहीतर तुझ्यासारख्या मुलीला मी इथे उभं सुद्धा करणार नाही. पण वेट, एक गोष्ट मी तुझ्यासाठी करू शकतो.
आजपासून तू इथे कामगार म्हणून काम करायचंय, म्हणून काम करायचंय, काम करायचंय. आय नो तुला जमणार नाहीये ते, पण एक ऑप्शन आहे तुझ्याकडे. इथून एक नारळ घे आणि घरी निघून जा. मला जमेल सर, मला जमेल सर, मला जमेल सर. मी तयार आहे फॅक्टरी कामगार म्हणून काम. कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं सर. हातात फायलीच्या जागी मशीन असेल हाच काय तो फरक. शेवटी मनापासून केलेलं कुठलं बी काम देवाची पूजा केल्यासारखंच असतं. हा बस बस, उद्यापासून हा युनिफॉर्म घालायचा आणि वेळेत कामावर पोहोचायचं. काय राजा, झाली का झोप? झाली की. चल एक एक कप चहा मारून येऊ पाठदीशी. साहेब साहेब ए यार आवर की पाठदीशी काम कर की. ए तर काय गोडलं बेल्टवर घे. तुम्ही पण हात हलवा जरा. हा काय इंद्रा सरांचा पहिले दिवस आहे, त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना आवडेल का असं. नमस्कार साहेब, तुमचा आज कंपनीतला पहिला दिवस आहे ना, जरा शिस्त लावत होतो सगळ्यांना. सांगितलं माझा कंपनीत पहिला दिवस आहे, मला चांगलं माहिती आहे. पण युनियन लीडरने सुद्धा काम करायचं असतंय, तुला माहिती आहे का? अहो करतो ना साहेब, काम करतो मी. आता हे काय इथं कामच. विक्रांत साहेब तुम्ही सांगा ना सरांना, काम करतो का नाही मी. विक्रांत आधीपासून एवढा सिन्सिअर आहे का? आधीपासूनच सिनियर आहे मी सर, अगदी पहिल्यापासून सिनियर. हे बघ, मी तुझ्यासारख्यांना चांगला ओळखून आहे. कामगारांवर ओरडून काम चालत असेल तुझं, पण इथून पुढे लक्षात ठेव, युनियन लीडरने सुद्धा काम करायचंय. हो करणार ना साहेब, काम करणार ना. आणि हा 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 नवीन जॉईन झालेल्या कामगारांवर बारीक लक्ष ठेवायचं. हो ठेवणार ना सर, ठेवणार, बारीक लक्ष ठेवणार मी. नवीन कोण कामगार जॉईन झालाय आता? माझी पहिली अट ही आहे की तुम्ही मला काम दाखवलं ना तुझं, या ऑफिसातच काम तू करायचं. अर्धवट शिक्षण असलेल्या मुलीला मी जॉबवर ठेवू शकत नाही. कोणाच्या तरी वशिल्याने काम मिळवणं खूप सोपं असतं, पण टिकवणं नाही. आजपासून तू इथे कामगार म्हणून काम करायचंय. तुला जर येडं वाकडं इकडचं तिकडचं काम जर लावलं तर ते काम तू करणार नाहीस, वजी बिजी उचलणार नाहीस, नाहीतर ही नोकरी मी तुला करू देणार नाही. अगं ताई, तुम्ही सगळे काय करताय इथं? राणी हो, बोलायची काय गरज होती तुला? तू काही असलं काम करायला एवढं शिकलीस का? तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे, तू लीगल डिपार्टमेंटला काम करायला पाहिजेस. रतन, आता इंद्रजित सर आपले एमडी आहेत ना, अरे त्यांचा निर्णय पाळावाच लागेल. राणे, तुला आबानी काम काय खिरापतीत वाटलं होतं होय? अगं ह्या आधी इंटर्नशिप मध्ये काम केलंयस तू, आणि ते बघूनच तुला काम दिलं होतं. होय राणे, अगं तुझं चांगलं गुण बघूनच आपण तुला काम दिलं होतं. आता आबांच्या जागी इंद्रजित सर आहेत. आपल्याला त्यांचं ऐकावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडं. ती काय नाही, तू चल आपण आबांच्याकडे जाऊ, आबासनी सांगायचं ते सगळं. मग आबा सांगतील इंद्रजित सरांनी काय सांगायचं ते. हाय का आता? अरे काय येडेबिडे झाले का तुम्ही सगळे? अरे आबा आताच जबाबदारीतून बाहेर पडलेत, त्यांना जाऊन आपण हे असं टेन्शन द्यायचं का आता? आणि तसं पण इंद्रजित सर बरोबरच बोलते, नाहीये माझी डिग्री पूर्ण. अरे पण तुम्ही सगळी काळजी करू नका, मी हे कामगाराचं काम करता करता करेन की माझी डिग्री पूर्ण. हा, आणि मग करा लीगल डिपार्टमेंटला काम. अगं पण फायली सोबत काम करणारी तू, असं मशीनवर काम करायला जमणार आहे का तुला? आता याचं उत्तर मला पण माहिती नाही ताई, पण एक गोष्ट माहिती, माझ्याकडे जिद्द आहे आणि त्याच्या जोरावरती आपण काय पण करू शकतो. आपण एकदा मनानं ठरवलं ना तर मग सगळं काम सोपं होऊन जातं. आणि तुम्ही सगळे अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हा सगळ्यांना तर माहितीये, राणी समोर संकट आलं तर राणी काय करती? बत्तीशी दाखवते.
केटी, मला मागच्या 1 वर्षाचे बँक स्टेटमेंट्स, ऑडिट रिपोर्ट्स, ITR फाईल्स सगळे 1 तासाच्या आत माझ्या टेबलवर हवेत. सर तासाभरात कसं शक्य आहे? सगळे रिपोर्ट्स बनवावे लागतील. अहो, मग हे रिपोर्ट्स बनवायला हवे होते ना तुम्ही आधीपासून. का मेंटेन नाही झाले हे रिपोर्ट्स? सर विक्रांत सरच सगळे अप्रूव्ह करत होते. मग ठीक आहे, विक्रांत देईल मला हे सगळे रिपोर्ट्स. देतो उद्या. विक्रांत, मला हे रिपोर्ट्स आज हवे आहेत. चिल ब्रो, तू आल्याला हे सगळं करणार आहेस का? कम ऑन, आय मीन दिस इज युअर फर्स्ट डे. तू आपल्या सगळ्या स्टाफला, आपल्या सगळ्या एम्प्लॉईजना भेट. हे सगळं चालतच राहील. चल, मी तुला आपली कंपनी दाखवतो. विक्रांत बस ना 1 मिनिट. तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. ओके, थँक्यू. विक्रांत, लेट्स मेक अ डील. मला पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन्स थोडे वेगळे ठेवायचे आहेत. सो माझी अशी इच्छा आहे की कंपनीच्या स्टाफ समोर तरी तू मला सर म्हणावंस. आय मीन, आय होप यू डोंट माइंड. ऑफकोर्स. मी फाईल्स आणि रिपोर्ट्स घेऊन येतो. इंद्रा सर. अगं बया, राणी आलीच होय तू. अगं कवाधरना तुझीच वाट बघत होते बघ. कसा गेला आजचा कामाचा पहिला दिवस? नाही म्हणजे काय काय झालं कंपनीत? चांगला होता. तू गोळ्या घेतल्या का? गोळ्याचं मरू दे, माझ्या रोजच आहे ते. तू सांग की काय झालं आज कंपनीत? सुरके. हा, अरे राणी, तू का आली? तुझ्यासाठी सातारचं कंदी पेढ आणल्यात. धर घे, खा. दमलीस का? ते बुवा हिने काय किरकिर केली तुझ्या माग? हा, घ्या आता. मी काय सारखी किरकिर करते बाई तुझ्या माग? उलट मी विचारत होते तुझा दिवस कसा गेला आजचा कामाचा म्हणून. तवर तर तुम्ही आला बी पेढ घेऊन. अगं चांगलाच जाणार. माझ्या पोरीला हापिसातली नोकरी लागली. हा, आणि बघ राणी, तुला जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हा आपण काळवायला जाऊ आणि आईच्या पाया पडून येऊ. सुरके, धर, तोंड गोड कर. काळूबाईला जायलाच लागतंय, पण आधी घरातल्या देवाला पेढे ठेवू द्या, मग वाटत फिरा. बरोबर, ठेव ठेव. आई काळूबाई, आता सगळं नीट होऊ दे ग माय. राणीनं जर माझा पाय बरा केला ना तर स्वतः चालत मांडरगडावर तुझ्या दर्शनाला येईन मी. बुवा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अगं सांग की मग. चला ना बाहेर जाऊन बोल. ओ चल पण. काय सांगायचंय तुला? बुवा ते मला पण तुला काहीतरी सांगायचंय, पण ते जाऊ दे. आज मी ना लय खुश आहे बघ. तुला नोकरी लागलेली बघितली ना, मला लय आनंद झालाय बघ. आता हे इथनं पुढं आपलं लय चांगलं होईल. आपली परिस्थिती सुधरल. अगं तू येशील, बसून काम करणार आहे. आणि बघ ह्याच्याबरोबर ना तू कुठल्या कुठं जाशील. त्या फायली, ते कोर्ट, अगं हे सगळं बघून ना मला तू तुझी दिष्टच काढूशी वाटते बघ. बुवा किती खुश आहेत. आता मी यांना कसं सांगू की मी कामगार म्हणून काम करते. अजिबात हात लावू नकोस. बोट्या गोड्या मागो. खबरदार कोणी पुढे आला तर आणि कापडे विजवली तर जळू दे तशीच. अरे सुन, तू काय केलंय? बरोबरच केलंय म्या. त्या कापडांना त्यांची जागा दाखवून दिली. तू कंपनीत कामगार म्हणून काम करणार नाही सांगितलं होतं तुला. मग
खबरदार, ही जर कामगाराची कापड परत जर घरात आली ना, काय म्हणली होतीस मला? हा, काय म्हणली होतीस ग? का स्पेशल केबिन असणार आहे, एसी आहे, त्या कामगारांची मदत करणार आहे, फक्त कायद्याच्या गोष्टी बघणार आहे म्हणून म्हणली होतीस ना? ही कामगारांची कापड काय करतात तुझ्या बॅगेत? बोल ना आता, काय करतात ही कापड तुझ्या बॅगेत? अगं पण आई, तू युनिफॉर्म कशाला जाळला? राणी अगं हात बाजूला मी करतो. राणी राणी थांब. अरे अगं राणी 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 हात भाजल, अगं भाजल भाजल. सुरके काय केलंस हे? हात भाजलं का नाही पुरीचं? बाजू द्या. पुढे जाऊन आयुष्य भाजण्यापेक्षा आता आज भाजलेला चालतेल मला. अगं आय आहेस तू, काय बोलतेस कळतंय का तुला? आहे म्हणूनच बोलती या. मला जो त्रास झाला तर या पोरगीला व्हायला नको म्हणून चाललंय ना सगळं. पण ही पोरगी खोटं बोलते आपल्याशी. अगं आई, मी काहीच खोटं बोलले नाही. अगं मला पण सकाळपर्यंत यातलं काहीच माहित नव्हतं. मला असंच वाटलं की मी लीगल डिपार्टमेंटला काम करणार आहे, पण सगळंच उलट झालं. आता माझ्याकडे डिग्री नाही म्हणून इंद्रजित सरांनी मला कामगार म्हणून काम करायला सांगितलं. काय? आणि तेच सांगायला मी बुवांना बाहेर घेऊन आले होते, आणि मी ते काम करायला हो म्हणाली. या ऐकताय ना, बघताय का या लेकीचा उद्योग? बोला की काहीतरी. का दातके बसल्यासारखी शांत बसला या? हा, आयुष्यभर तर बसलाच आहे, आता तरी बोला तिला काहीतरी. वरडा तिला आणि तिला सांगा की तिने हे काम नाही करायचं कामगाराचं. सांग की. कुठल्या तोंडानं सांगू मी ते की माझं बी हातचं काम गेलंय म्हणून